या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। मंगळवारी जुन्या नाशिक इथे वजरे रोड परिसरामध्ये एक जुना वाडा कोसळल्याची घटना घडली। याखाली एक रिक्षा आणि 2 दुचाकी दबल्या गेल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा वाडा तब्बल 100 वर्षांहून अधिक काळ जुना असावा असा अंदाज पालिकेचे पूर्व विभागीय अधिकारी यांनी मांडलेला आहे। चौक मंडई परिसरातील वजरे रोड परिसरातील वाडा हा मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे कोसळला गेला आणि ढिगाऱ्याखाली 2 दुचाकी एक रिक्षा दबले गेले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य हाती घेतलं। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घर मालकांना बोलावून त्यांना वाड्याचा धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचनाही दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटना राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा नाशिकमध्ये क्रांतीवीर सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी हा इशारा दिला। सूरज चव्हाण यांच्यावरील IPS कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हा कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावी, या मागण्या केंद्रस्थानी आहेत। अन्यथा क्रांतीवीर सेना आणि मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रावर अधिक आक्रमक आणि व्यापक स्वरूपात आंदोलन छेडलं जाईल, याची जबाबदारी शासन आणि पोलीस प्रशासनाची असेल असा इशारा देण्यात आलेला आहे। यावेळेस क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवाजी मोरे, विजय वाहुळे, मनोरमा पाटील, प्रवीण पाटील, भारत पिंगळे, दिनेश जाधव, शुभम महाले, अर्जुन फरकाळे, संकेत पिंगळे, अमोल शिंदे यांसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सूरज चव्हाण राष्ट्रवादीचा तथाकथित नेता पोलिसांना शरण आला आणि पहाटेच त्याला जामीनही मिळाला। या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खरंच समाजाबद्दल, शेतकरी पुत्राबद्दल कळवळा असेल तर या सूरज चव्हाणची फक्त हकालपट्टी करू नये, कारण त्याचं ते काही पद संविधानिक नाहीये। त्यांना जर खरंच न्याय द्यायचा असेल तर ह्या सूरज चव्हाणला कायमस्वरूपी पक्षातून बडतर्फ करावं। या सूरज चव्हाणवर IPC कलम जे काय आहेत त्या घटनेच्या संदर्भातले या सगळ्या कलमांच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करायला लावावी। फक्त थातूर मातूर कारवाई केली आणि आम्ही शेतकरी पुत्रांबरोबर आहोत, आम्ही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही न्याय देतो, ही भूमिका अजित पवारांची अत्यंत दुटप्पी आहे। अजित पवारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या सूरज चव्हाणची तात्काळ कायमस्वरूपी पक्षातून हकालपट्टी करावी। सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं पावसाळी पर्यटनासाठी इतरत्र फिरायला जात असतात। नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला सुद्धा त्यामुळे चांगलाच भर आलाय। त्यामुळे पर्यटकांची पावलं ही मुंबईच्या जवळच असणाऱ्या नाशिककडे सहजच वळतात। निसर्गरम्य ठिकाणं, धबधबं, पाण्याचे स्त्रोत तसंच गडकिल्ल्यांकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होतात। मात्र अनेकदा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांकडून गड किल्ले तसंच काही ऐतिहासिक वास्तू असतात त्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जाते। अनेकदा पर्यटकांकडून गड किल्ल्यांवर मद्यसेवन केलं जात असल्याचं वारंवार उघड केलेलं आहे। नाशिकमध्ये सुद्धा असाच एक लांछनास्पद प्रकार घडलेला आहे। नाशिकच्या साल्हेर किल्ल्यावर हा प्रकार उघडकीस आलेला आहे। साल्हेर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या गुजरातमधील पर्यटकांनी किल्ल्यावरच मद्यसेवन केलं आणि मटण पार्टी केलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला। गुजरातमधून आलेल्या या तरुणांचा व्हिडिओ असल्याची माहिती प्राथमिक मिळालेली आहे। अशा प्रकारे वाईट वर्तणूक करणाऱ्यांना किंवा मग अशा प्रकारे ऐतिहासिक वास्तूंचं म्हणूया मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे वाईट वर्तणूक करून धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे। स्थानिक शिवभक्तांकडून सुद्धा याबाबत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। ऐतिहासिक वास्तू घाण करण्याचं काम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून यासाठी योग्य ती पावले उचलावीत असं म्हटलं जातंय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानिया यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मालकीच्या कांदिवली येथील सावली बारची आज पाहणी केली।
आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची पाहणी करण्यासाठी त्या आज तिथे पोहोचल्या। या बारमध्ये अश्लील चाळे मोठ्या प्रमाणात होत आहेत असा आरोप अनिल परब यांनी केला होता। अशा पद्धतीने गृहराज्यमंत्री यांच्या मालकीच्या बारमध्ये असे चाळे किंवा प्रकार सुरू होत आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात होती। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा याबाबत मोठे आरोप केले आणि FIR मध्ये मिळालेल्या माहितीनुसार इथे कायद्याचं उल्लंघन करून हा बार चालू ठेवला जात आहे आणि त्याचे परवाने कागदपत्र सुद्धा योगेश कदम यांच्या आईच्याच नावे आहेत। त्यामुळे त्यांनी आज पाहणी केली। त्यानंतर त्या पोलीस स्थानकाला भेट देऊन याबाबत आपली माहिती देणार आहेत। मात्र त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांचा जर डान्स बार असला आणि तो सुद्धा परवाना त्यांच्या आईच्या नावाने आहे, असं असताना त्याची सगळी माहिती घेण्यासाठी आज मी इथे आले। मी कधीही कुठलंही प्रकरण घेतलं की पहिले त्याचे कागदपत्र बघते, तर आता मी आधी ही जागा बघून इथून समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे। मी काल त्या PIशी बोलले, त्यांची वेळ घेतली आहे आणि आज जाऊन परवान्याची कॉपी, त्याचे काढलेले व्हिडिओ, कारण आता जी माहिती आहे आणि जो FIR मी वाचला त्या FIR मध्ये सरळ सरळ सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की 5 माणसांचं पथक पाठवून इकडे आधी त्यांनी खालपासून वरपर्यंत पोलिसांचं पथक पाठवलं गेलं होतं। 5 पंच होते पोलीस, त्याच्यापैकी 1 जण वर होता जो तिथे व्हिडिओ काढत होता। त्याच्यानंतर एक पोलिसांनी इशारा केला, मग बरोबर 11:10 रात्री इथे धाड टाकण्यात आली होती आणि व्हिडिओ सकट 22 महिलांना, त्याच्या कसं असतं, जर एखादा परवाना दिला तर त्याच्या काही अटी शर्ती असतात, त्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं होतं। स्टेजच्या खाली महिला येऊन त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत, पण त्या ग्राहकांबरोबर त्या महिला बसलेल्या होत्या। हे सगळं मी जेव्हा आता FIR मध्ये वाचलंय, त्याच्यात त्यांच्या परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। तर हे जे म्हटलं जात आहे, आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे, तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये, कारण त्याच्या व्हिडिओ सकट सगळे डिटेल्स पोलिसांकडे आहेत। यानंतर जेव्हा कळतंय की त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं, तर चालवायला दिलेलं नव्हतं, कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर, कॅशियर, म्हणजे ती नोकरदार माणसं होती। तर याचा अर्थ सरळ आहे की हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता, कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं। कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत। गृहराज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लीगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे। तिथून ओरिजिनल FIR ची कॉपी, परवान्याची कॉपी मला जर त्यांनी दाखवलं तर तो जो व्हिडिओ आहे, हा आता आपण बघतो इथे बोर्ड हा झाकलेला आहे, तर हे झाकण्याआधीचे तिथे बोर्ड काय होते या सगळ्या गोष्टींचे पिक्चर्स जर त्यांनी दिले तर ते मी घेणार आहे, कारण मला जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत। म्हणूनच मी आता इथे स्वतः आलेली आहे। नालासोपाऱ्यामध्ये एका महिलेनंच आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह घरातील जमिनीत गाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। पतीची अशा पद्धतीने निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणाऱ्या आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकरासोबत पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पुण्याच्या हडपसर इथे माळा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेतलेला आहे। हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासात छडा लावण्यात त्यांना यश मिळालंय। आरोपींना जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि लवकरच त्यांना पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात येणार आहे। आरोपी पत्नी जवळ तिचं लहान बाळही असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। एखाद्या चित्रपटाप्रमाणे हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना पकडण्याचा खूप मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। पोलिसांना यात यश मिळालंय आणि त्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या।
आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.